नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या कडधान्याचे स्प्राऊटचे अप्पे। तर त्यासाठी इथे मी मोड आलेले मूग आणि चणे घेतलेले आहेत, ज्यांना मी 2 दिवसापासून भिजत ठेवलेले होते। तर इथे चांगले असे मोड आलेले आहेत। तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात त्यांना काढून घेणार आहे। तर अतिशय हेल्दी असा हा प्रकार खूप छान लागतो। तर त्यासाठी इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेला आहे। तुम्ही इथे मीठ नंतर सुद्धा टाकू शकता। तर इथे मी असं मिक्सरला फिरवून घेणार आहे। त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। तर इथे अशा पद्धतीने आपलं जे अप्प्यांचं बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे। तर इथे मी एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा सुद्धा टाकू शकता, बारीक असा चिरून। त्यानंतर इथे मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे। त्यानंतर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तर इथे सोडा टाकल्यामुळे आपला जो बॅटर आहे ते व्यवस्थित असा फुललेला आहे। त्यानंतर इथे मी कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आहेत, जेणेकरून त्याचा फ्लेवर हा पूर्ण बॅटरमध्ये मिक्स होईल। तर इथे मी एक अप्पे पात्र घेतलेले आहे, त्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे। तुम्ही या बॅटरपासून चिलासुद्धा बनवू शकता आणि इडलीसुद्धा बनवू शकता। तर इथे आपलं पूर्ण अप्पे पात्रात तेल लावून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी तीळ टाकून घेणार आहे। तीळ तुम्ही बॅटरमध्ये सुद्धा टाकू शकता। तर इथे आपले तीळ जे आहे ते व्यवस्थित असे फ्राय होत आहेत। त्यानंतर इथे मी जे आपलं मिश्रण, जे आपण कडधान्याचं जे मिश्रण बनवलेलं होतं ते आता यामध्ये टाकून घेणार आहोत। अतिशय हेल्दी असा हा प्रकार तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, खूप छान लागतात, कुरकुरीत होतात। त्यानंतर इथे मी अप्पेपात्रावर झाकण ठेवून देणार आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी शिजून देणार आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। त्यानंतर या अप्प्यांना मी पलटी करून घेणार आहे। तर इथे अप्पे फ्राय करताना गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो ते मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून अप्पे व्यवस्थित असे शिजून निघतील। तर अशा पद्धतीने मी सर्व अप्पे हे पलटी करून घेतलेले आहेत। त्यानंतर वरची जी बाजू आपण पलटी करून घेतलेली आहे ती व्यवस्थित शिजण्यासाठी मी इथे थोडंसं ऑइल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून वरची जी बाजू होती ती सुद्धा व्यवस्थित अशी शिजली जावी। तर इथे बघा आपले अप्पे व्यवस्थित असे शिजलेले आहेत, फ्राय झालेले आहेत। तर आता आपण हे अप्पे काढून घेऊयात। तर इथे काही अप्पे जे आहेत त्यांना इकडे एका बाजूला व्यवस्थित अशी गॅसची जी फ्लेम आहे ती लागलेली नाही,
त्यामुळे थोडेफार कच्चे राहिलेले आहेत, तर त्यांना मी इकडे शिजून घेणार आहे। तर इथे आपले सर्व आप्पे हे शिजून रेडी झालेले आहेत। तर एका प्लेटमध्ये मी सर्व आप्पे काढून घेतलेले आहेत। तर बघा, इथे हेल्दी असा सकाळचा नाश्ता रेडी झालेला आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। बाय बाय।